आणि निर्दादाला आणि तनिष्काला राखी बांधणार आहे. आणि आजची राखी पौर्णिमा खूप स्पेशल आहे नीराद्यासाठी, कारण मी त्यांच्यासाठी एक स्पेशल राखी बनवून घेतली आहे. नीर आणि आद्याचा फोटो असलेली राखी मी कस्टमाइज करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर राखी आहे. तर उद्या सण मला छान दिसते. अजून एक स्पेशल रिझन आहे, स्पेशल राखी पौर्णिमा म्हणते मी, कारण की यावेळेस नीराद्याचे दादा पण आहेत, दिदू आणि दादा पण आहेत तिथे, त्याच्यामुळे खूपच जास्त स्पेशल आहे त्यांच्यासाठी. कारण हे सगळे फर्स्ट टाइम एकत्र राखी पौर्णिमा सेलिब्रेट करत आहेत आणि ते खूप 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 खुश आहेत सगळे, आणि त्यांना पुन्हा आम्हाला पण खूपच छान वाटतंय. राखी पौर्णिमा म्हणजे बहीण भावाच्या नात्यातला एक गोड क्षण, आणि ते जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत अजूनच गोड असतो. खरं तर ही गोडी कधीच संपत नाही आणि हे नातंही कधी संपत नाही. तर खरंच असं म्हणेन की ज्यांना बहीण असते आणि ज्या बहिणींना भाऊ असतो ते खरंच खूप नशीबवान असतात. काढ फाडून काढ तू मध्ये असं गेलं बघायचं
ओ माय गॉड, हा ना, मी शनिवारी जाणार होतो. माझ्या उपयोगाचे दिलेस तू. माईक आहेत माईक. ही किती बॉक्स मध्ये ठेवून आम्ही काढून त्या कागदातच गुंडाळून लागतो सगळंच काढून. मी तेच पण म्हणलं तेच करणार होतो आम्ही. मजा नसते ना मग पॅक पीस म्हणलं आम्ही फोडलं पण नाही ते, त्यांच्या हाताने फोडावं म्हणून. चेक करून ठेवणार होतो. म्हणलं संध्याकाळी प्रॉब्लेम असेल तर कंट्रोल करतोय. केलं का मग चेक? नाही केलं. तू चेक करून सांग ना. त्यासाठी म्हणतो म्हणा तसं बारीक लक्ष. अजून एक ॲडिशन. म्हणा हे बघ, मामाकडे जसं तसं मामाने आपल्या घरात दिले. कसं वाटलं विचारता येईल. ठीक आहे. हॅलो मनू, चल तू आपल्यासोबत बोल छान छान पैकी. तुला कसं वाटतंय म्हणा माईक बघून? खूप भारी. छान वाटलं तुला? सरप्राईज छान होतं. ठीक आहे, आपण ऑडिओ माझ्यासाठी आपण मजा म्हणून घेणार आहे त्याची. थँक्यू भैया फॉर दिस लवली गिफ्ट. म्हण थँक्यू मामाला. थँक्यू. वेलकम. आणि तू आणि आदो छान छान व्लॉग बनवा, ह्याच्यामध्ये क्यूट तुमचे आवाज रेकॉर्ड करा लहानपणीचे. ठीक आहे, आणि आपण ते युट्यूबवर छान छान टाकूया. ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे, आणि हे त्याच्यासाठीच आहे, आदूचा बोबडा आवाज रेकॉर्ड करायचा आहे ह्याच्यामध्ये छान छान पैकी. ठीक आहे, जनगण मन परत पहिल्यापासून म्हणायचं आता डबल. ठीक आहे, हां येस. ओके, बाय बाय. थँक्यू मान दादाला. अक्षरदादाने थोडीशी गंमत केली आदूची आणि तिला एक वेगळं गिफ्ट द्यायचा प्रयत्न केला आधी. आणि आदूला अजिबात आवडलं नाही, ती खूप रडली ती. पण अक्षरदादाने तिच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलंच होतं, पण तिला नव्हतं माहिती ते. म्हणून आधी थोडीशी मस्ती करावी असं होतं, वाटत होतं त्याला, आणि त्याने केली. फायनली आमच्या रडूबाईला तिचं फेवरेट गिफ्ट मिळालंय आणि ती खूप खुश आहे. आणि जशी निहीर आणि आद्याची स्पेशल झाली राखी पौर्णिमा, तशीच माझी खूप स्पेशल झाली. माझ्यासाठी पण माझ्या भावाने खूप छान गिफ्ट आणलं होतं, बघितलंच आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आमचं सेलिब्रेशन राखी पौर्णिमेचं कसं वाटलं नक्की सांगा आम्हाला. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.